नमस्कार. आज आपण एका खूप जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत. गणपती विसर्जन. हो. आणि फक्त विसर्जन नाही, तर त्याच्याशी जोडलेल्या ज्या भावना आहेत, लोकांची श्रद्धा आहे त्यावर. बरोबर. आपल्याकडे गणपती विसर्जन भावना आणि श्रद्धा यावर आधारित काही स्रोत आहेत. आपण काय करणार आहोत तर गणेशोत्सवाचे ते 10 दिवस, तो सगळा भावनिक प्रवास. आणि मग तो निरोपाचा क्षण. हो, तो क्षण आणि त्यामागच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, चला तर मग जरा खोलात शिरूया. सुरुवात करूया त्या क्षणापासून जेव्हा बाप्पा घरी येतात. म्हणजे घरात, मंडपात एक वेगळंच वातावरण तयार होतं, नाही का? अगदी. आणि स्रोतांमध्ये पण हेच म्हटलंय की ते फक्त मूर्ती आणणं नाहीये, ते आहे एका चैतन्याचं, एका ऊर्जेचं आगमन. अच्छा. असं वाटतं की त्या 10 दिवसांसाठी आपल्याला घरात एक नवा सदस्य मिळालाय. तो आनंद, तो उत्साह, तो फक्त धार्मिक नसतो. नाही, तो कौटुंबिक आणि सामाजिक पण असतो. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद तर म्हणजे बघण्यासारखा असतो. बरोबर. आणि मग ते 10 दिवस काय जल्लोष असतो. घरात, गल्लीत, गावात गणपती बाप्पा मोरया ही एक घोषणा ऐकली तरी कसं भारल्यासारखं होतं. हां. आणि स्रोतात जसं म्हटलंय त्या काळात घरात एक वेगळाच प्रकाश जाणवतो. म्हणजे रोजची धावपळ, ताणतणाव कुठेतरी विसरले जातात. हो. रोज आरत्या, घरात पदार्थांचा सुगंध, मित्रमंडळी, नातेवाईक हे सगळं फक्त विधी नाहीत ना, हे नाती जोडणारे क्षण बनतात. अगदी. आणि या 10 दिवसांत नेमकं काय होतं ज्यामुळे हा अनुभव इतका खास होतो? स्रोतांमध्ये यावर भर दिलाय की हे दिवस फक्त पूजा अर्चना नाहीत, नाही, ते सहवासाचे दिवस आहेत. ती गणपतीची मूर्ती फक्त मातीची किंवा धातूची नसते. ती एक केंद्रबिंदू बनते. बरोबर. ज्याच्या भोवती कुटुंब एकत्र येतं. सकाळची आरती असो, नैवेद्य असो किंवा संध्याकाळच्या गप्पा, या सगळ्यात नकळतपणे एक बंध तयार होतो. स्रोतांमध्ये उदाहरणं पण आहेत. लहान मुलं काहीतरी खास करतात बाप्पासाठी, मोठे कामातून वेळ काढून मदत करतात, शेजारी एकत्र येतात. म्हणजे आपला बाप्पा ही भावना घट्ट होत जाते. अगदी. तो फक्त देव राहत नाही, तो घरातला एक मेंबर, मित्र, मार्गदर्शक अशा अनेक भूमिका घेतो. म्हणजे हा अनुभव व्यक्तिगत पातळीवर पण आहे आणि सामूहिक पातळीवर पण. कुटुंबात नाती घट्ट होतात आणि समाजातही एकोपा वाढतो. या सामाजिक पैलूबद्दल काही आहे का स्रोतांमध्ये? हो, नक्कीच. गणेशोत्सव हा फक्त कौटुंबिक नाही, तो एक मोठा सामाजिक उत्सव आहे, हे स्पष्ट म्हटलंय. अच्छा. सार्वजनिक मंडळातले कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम, देखावे यातून समाजाचे वेगवेगळे स्तर एकत्र येतात. हो, हे खरंय. कितीतरी कलागुणांना वाव मिळतो, ओळखी होतात, जुन्या ताज्या होतात. म्हणजे शहर असो वा गाव, हा सण सगळ्यांना एकत्र आणणारा एक मोठा दुवा आहे. एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा असते त्या दिवसांत. हो, जी एरवीच्या रोजच्या आयुष्यात नसते जाणवत. खरंय. ती ऊर्जा, तो उत्साह, तो एकोपा सगळं खूप छान. पण मग येतो तो दिवस विसर्जनाचा. आणि इथे भावनांचा एक वेगळाच खेळ सुरू होतो. म्हणजे बाहेरून बघितलं तर मिरवणुकीत ढोल, ताशा, गुलाल, नाचगाणं, सगळा जल्लोष. हो, पण स्रोतांमध्ये ह्या जल्लोषामागे दुसरीच भावना दडल्याचं सांगितलंय. काय आहे ती? त्याला श्रोत्यांमध्ये गोड आंबट निरोप असं म्हटले. म्हणजे एका बाजूला उत्साह आहे, पुढच्या वर्षी लवकर या म्हणण्याचा आनंद आहे. पण दुसरीकडे त्या 10 दिवसांच्या सहवासानंतर एक पोकळी जाणवते, एक हुरहुर असते. अगदी आपल्या घरातलं कोणीतरी जवळचं माणूस प्रवासाला निघाल्यावर जसं वाटतं तसं. बरोबर. तशीच काहीशी भावना. तो मिरवणुकीतला जल्लोष म्हणजे एका अर्थी बाप्पाला मानवंदला असते. पण मनात कुठेतरी एक कोपरा असतो जो उदास असतो. हो. आणि ही उदासी किंवा हुरहुर कशी व्यक्त होते? म्हणजे लोक काय म्हणतात, कसं वागतात? काही निरीक्षण आहेत का स्रोतांमध्ये? आहेत ना. लोकांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असतात. काही जण अगदी स्पष्टपणे भावूक होतात, डोळ्यात पाणी येतं, आवाजात कंप जाणवतो. ते अगदी कळकळीने म्हणतात, बाप्पा खरंच खूप छान वाटलं तुम्ही आलात, आता चाललात पण लवकर परत या. त्यात एक निरागस आर्जव असतं. बरोबर. तर काही जण जरा शांतपणे, संयतपणे व्यक्त होतात, हात जोडून प्रार्थना करतात, बाप्पा तुमचा आशीर्वाद असू दे, घरात सुख शांती ठेव. काही जण कदाचित काहीच बोलत नसतील. हो, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव किंवा ती शांतपणे मूर्तीकडे बघणं, तेच खूप काही सांगून जातं. पद्धत वेगळी पण भावना तीच, श्रद्धा आणि ओढ सारखीच. म्हणजे हा निरोपाचा क्षण प्रत्येकासाठी खूप वैयक्तिक असतो, जरी तो गर्दीत सार्वजनिक ठिकाणी घडत असला तरी. अगदी. ढोलाच्या आवाजातही प्रत्येकाच्या मनात स्वतःचा एक संवाद सुरू असतो बाप्पाशी. बरोबर. आणि इथे स्रोतांमधला एक महत्वाचा मुद्दा येतो,
विसर्जन म्हणजे फक्त मूर्ती पाण्यात सोडणं नाहीये. नाही. ते त्या 10 दिवसांच्या आठवणी, त्या काळात जोडली गेलेली नाती आणि मनात घट्ट झालेली भक्ती, या सगळ्याला एका अर्थी निरोप देणं आहे. पण हा निरोप तात्पुरता असतो. हो, तो पुढच्या वर्षी लवकर या आशेनं दिलेला निरोप आहे. म्हणूनच स्रोतात म्हटलंय, त्या क्षणी मनात मुख्य भावना काय येते, तर बाप्पा गेले पण आठवणी आणि श्रद्धा कायम राहणार. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. हो, ते त्या अनुभवाचं सार आहे. मूर्ती विलीन होते पण तिच्याशी जोडलेल्या भावना, अनुभव, श्रद्धा मनात राहतात. म्हणजे गणपतीची मूर्ती हे फक्त प्रतीक नाही, तर ती त्या 10 दिवसांच्या अनुभवांची, भावनांची, नात्यांची एक साठवण बनते. या आठवणी, नाती आणि भक्ती या त्रिसूत्रीवर स्रोतांमध्ये अजून काही भर आहे का? हो, हे त्रिसूत्र म्हणजे श्रोत्यांचा गाभाच आहे. अच्छा. आठवणी. गणपती उत्सव म्हणजे काय, तर आठवणींची शिदोरी. लहानपणीचा पहिला गणपती, मित्रांसोबतची मजा, कुटुंबासोबतची आरती, डेकोरेशन, मोदक. हो, या सगळ्या आठवणी त्या मूर्तीशी जोडल्या जातात. विसर्जनाच्या वेळी त्या ताज्या होतात. हां. नाती. हा सण नाती घट्ट करतो. दूरचे नातेवाईक येतात, शेजारी भेटतात, मित्र जमतात. सार्वजनिक मंडळात तर किती वेगळ्या पार्श्वभूमीचे लोक एकत्र काम करतात. सामाजिक सलोखा वाढतो. हो, आपलेपणा वाढतो. विसर्जन म्हणजे त्या सामूहिक अनुभवाचा शेवटचा टप्पा. आणि तिसरं, भक्ती. अर्थात या सगळ्याच्या मुळाशी भक्ती आणि श्रद्धा आहेच. गणपती विघ्नहर्ता आहे. त्याच्या येण्याने घरात सकारात्मकता येते, अडचणी दूर होतात अशी श्रद्धा असते. 10 दिवसांच्या पूजेने ती अजून दृढ होते. बरोबर. आणि विसर्जन करताना पुढच्या वर्षी पुन्हा येऊन आशीर्वाद देण्याची प्रार्थना केली जाते. त्यामुळे स्रोतांमध्ये म्हटल्याप्रमाणे विसर्जन म्हणजे केवळ मूर्तीला निरोप नाही, तर या आठवणी, नाती आणि भक्तीच्या एकत्रित अनुभवाला दिलेला तात्पुरता निरोप आहे. तर या सगळ्या चर्चेचा अर्थ असा की गणेशोत्सव आणि विसर्जन यांचं महत्त्व फक्त धार्मिक परंपरेपुरतं नाही, त्याचे भावनिक, सामाजिक, वैयक्तिक पैलू खोलवर रुजलेले आहेत. बरोबर. हेच स्रोतांचं मुख्य म्हणणं आहे. गणेशोत्सव हा एक असा अनुभव आहे जो माणसाचा भावविश्वाला स्पर्श करतो. 10 दिवसांचा सहवास, आनंद, उत्साह आणि मग तो अनिवार्य निरोपाचा क्षण. हे एक चक्र आहे जे दरवर्षी पूर्ण होतं. आवाजात किंवा शांतपणे काठावर उभं राहून प्रत्येक भक्ताच्या मनातून एकच ध्वनी घुमतो, जो स्रोतात नेमका पकडलाय, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. ही फक्त घोषणा नाहीये. नाही, ही एक खोलवर रुजलेली इच्छा आहे, एक प्रकारचं वचन आहे. हीच भावना भक्ताला वर्षभर गणपतीशी जोडून ठेवते आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्याच उत्साहाने स्वागत करायची ऊर्जा देते. अगदी. खरंच हे खूप सुंदर विश्लेषण आहे. 10 दिवसांचा उत्सव आणि मग तो निरोप, एक अनोखं मिश्रण. हो ना. गणपती विसर्जन म्हणजे उत्सव आणि एका हृदयस्पर्शी निरूपाचं एक गुंतागुंतीचं पण तितकंच सुंदर मिश्रण आहे. हे लोकांचं त्या देवतेशी असलेलं सखोल, सांस्कृतिक आणि अत्यंत वैयक्तिक नातं दाखवतं. हा विधी फक्त परंपरा नाही, तर ती पिढ्यानपिढ्या टिकून राहणारी श्रद्धा आहे आणि त्या 10 दिवसांत जपलेल्या गोड आठवणी आहेत. हे नातं इतकं खास आहे की ते काळानुसार बदलत नाही, उलट अधिक घट्ट होत जातं. बरोबर. यामुळे एक विचार मनात येतो खरं तर. कोणता विचार? आपण पाहिलं की गणपतीची मूर्ती कशी आठवणी, नाती आणि भक्तीचं प्रतीक बनते. विसर्जनाचा क्षण किती तीव्र, गोड, आंबट निरोपाचा असतो. हो. तर मग असा विचार करायला हवा की आपल्या संस्कृतीत किंवा अगदी जगभरात असे आणखी कोणत्या परंपरा किंवा सण आहेत किंवा अगदी व्यक्तींशी जोडलेले क्षण जिथे अशाच जवळच्या वैयक्तिक नात्याची आणि तीव्र निरोपाची भावना अनुभवायला मिळते. अच्छा. म्हणजे असे कोणते अनुभव आहेत जे आपल्या आठवणींमध्ये आणि जगण्यात इतके खोलवर रुतून बसतात, जसा बाप्पाचा सहवास आणि त्याचा निरोप? हो, यावर नक्कीच विचार करायला वाव आहे.